सेवा परमो धर्म हे आपल्या भारतीय संस्कृतीतलं एक ब्रीद आहे आणि कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर प्रगाढ असा विश्वास ठेवून वेगवेगळे प्रयोग रयत शिक्षण संस्थेत राबविणारं एक आधुनिक काळातलं शिक्षणातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि अशा कर्मवीरांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेला महत्त्वाचा कणा, महत्त्वाची धुरा म्हणजेच रयत सेवक. आणि हा रयत सेवक ज्यावेळी सेवापूर्ती करून कर्म करे तो नर का नारायण बन जाता है या महात्मा गांधीजींच्या तत्वज्ञानावर चालणाऱ्या या संस्थेमध्ये आपली सेवा बजावतो आणि ह्या सेवेतून बाहेर पडत असताना त्याला शुभेच्छा देण्यासाठी एक अत्यंत कुटुंबवत्सल कार्यक्रम त्या शाखेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं होत असतो. तसाच तो आज ज्यांच्या मुळं आणि ज्यांच्या निमित्तानं होतो आहे त्या कनिष्ठ विभागातल्या सौ मीना खेतमाळीस मॅडम. खरं तर आपण आत्तापर्यंत बरेच सन्मान केले आणि प्रत्येक सन्मानाच्या वेळी आपण सपत्निक सत्कार असं आपण म्हणतो, पण आजचा सत्कार हा सपतिक सत्कार आहे आणि तो अशा सपतिक आहे की ते खरंच सपतिकच इथं आहेत. म्हणजे याच शाखेमध्ये अविरतपणानं आणि अखंडपणानं झालेली सर्वाधिक सेवा म्हणजे त्यांची पूर्ण वेळेची सगळी सेवा म्हटलं तरी चालेल, जी काही त्यांच्या वाट्याला आहे ती सगळी. आणि दोघांनी जी काही सेवा बजावलेली आहे त्यातल्या माझ्या प्रशासकीय नजरेखालीची ही जवळजवळ एक 4-4.25 वर्षाची सेवा म्हणजे बऱ्यापैकी कालखंड आहे जो अखेरचा टप्पा आहे. आणि अखेरच्या टप्प्यातल्या व्यक्तींना आम्ही मित्रांमध्ये बसलेलो असलो की उताराला लागलेल्या गाड्या स्पीडने पळतात असं आम्ही विनोदानं म्हणत असतो. परंतु जरी सेवेच्या बाबतीतला हा उतार असला तरी तितक्याच निश्चलपणानं अत्यंत शांतपणानं आणि तितक्याच निष्ठापूर्वक पद्धतीने गेली 4 वर्ष दोघं पती पत्नी चांगल्या पद्धतीच्या सेवा बजावत आहेत असं मी स्पष्टपणानं याचा एक प्रशासक म्हणून आणि रयतेचा एक सेवक म्हणून या ठिकाणी नमूद करतो. आणि त्यांचा हा जो काही सप्रतिक सत्कार आणि सन्मान सोहळा आपण आज या ठिकाणी घेतो आहोत स्टाफ वेलफेअर समितीच्या निमित्तानं, त्यासाठी या ठिकाणी खरं तर आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आणि आपल्या महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय अंबादाजी पिसाळ उर्फ बाप्पाजी हे काही काळाबद्दल का होईना परंतु ते आले. खूप चांगला वेळ त्यांनी आज भोजनापासून तर अगदी कार्यक्रम होईपर्यंतचा जो त्यांचं भाषण होईपर्यंतचा दिला असे बाप्पाजी. त्यानंतर आपल्या विभागाचे विभागीय अधिकारी सन्माननीय नवनाथ बोडखे सर हेही या ठिकाणी आज अहिल्यानगरहून खास या कार्यक्रमासाठी आले. त्याचबरोबरीनं खरं तर खेतमाळीस सर आणि मॅडम या दोघांनाही खूप मोठा असा शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. दोघांच्याही कुटुंबाच्या मागे शिक्षणाच्या क्षेत्राचा फार मोठा वारसा आहे, विशेषतः रयतेच्या तत्त्वज्ञानाचा आणि विचाराचा वारसा आहे. म्हणजे आदरणीय नाना आणि त्यांचं आजही श्रीगोंद्यामध्ये असलेले एक अतुलनीय आणि आदरणीय असलेलं स्थान किंवा मॅडमच्या ज्या बहिणी आहेत ज्या खरं तर माझ्या क्लासमेट होत्या किंवा त्यांचे भाऊ आहेत आणि एकूणच तो असलेला सगळा गोतावळा आणि कुटुंबवत्सल ते वातावरण आणि अशा वातावरणातून काम करत असताना या पती पत्नीची या ठिकाणी चाललेली ही सेवा तर ते आज या ठिकाणी आहेत. म्हणजे अगदी जगताप सर सुद्धा आहे, त्यांनी या ठिकाणी भाषण केलं. थोरात मॅडम आहेत, आमचे बरेचसे सहकारी आहेत, कांबळे सर, किरण भोसले सर, कांबळे मॅडम, किरण भोसले सर ज्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केली, मॅडमविषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्यांचा मुलगा आणि मॅडमही थोड्याशा भावनिक होऊन बोलत होत्या. तर ही सगळी मनोगत व्यक्त करणारी त्याचबरोबरीनं या ठिकाणी आपल्या संकुलातलेच दुसरे प्राचार्य आहेत चौरे सर, काल परवाही आपल्यात होते आणि आजही आपल्यातच आहेत. असे आमचे सन्मित्र मुख्याध्यापक देशमुख सर, वेगवेगळ्या विभागांचे विभाग प्रमुख आहेत, उपप्राचार्य आहेत, सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक आहेत. महत्त्वाचं म्हणजे दोन्ही कुटुंबावर स्नेह असलेले सगळे स्नेहीजन
मग नातेवाईक असतील, मग मित्रमंडळी असतील, सगळे आणि माझे सर्व सहकारी, ज्या 4 सेवकांचा आपण आदर्श सेवक म्हणून सन्मान केला, ते आदर्श 4 सेवक आणि माझ्यासह आपण सर्व मित्र. मॅडम ज्या आज बोलत होत्या, ते त्यांचं बोलणं म्हणजेच सेवापूर्ती गौरव समारंभाला जे उत्तर दिलं, तोच खरं तर सगळा समारंभ आहे. त्याच्यातूनच काय आहे ते आपल्याला सूचित होत असतं. आणि त्या बोलता बोलता म्हटल्या, खूप खडतर प्रवास झाला, खडतर प्रवास झाला, असं मला वाटतं 3 का 4 वेळा हे वाक्य मी त्यांच्या मनोगतातून ऐकलं. खडतर, खडकत, खडतर. खरं आहे, खडतर प्रवास आहेच. नंतर एक वाक्य त्यांनी वापरलं, मला खडतर प्रवास सहन करावा लागला, सहन करावा लागला, असं एक ठिकाणी त्या बोलल्या. मग परत पूर्ण वेळ झाल्यावर आनंदाचं उधाण आलं. मग इथंच बराच वेळ सेवा केली. असं बरंच काय. आणि मग आज त्या समाधानानं सेवापूर्ती करतायत. तरीही यानंतरही त्या सेवा बजावणार आहेत, असं त्यांचं जे मनोगत म्हणजे या कार्यक्रमाचं एकूण मर्म आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये खरं तर कर्मवीर औरा पाटलांनीच मुळात ही संस्था स्थापन करताना पासूनच खडतर आहे. म्हणजे रयतमध्ये येणारा विद्यार्थी असो किंवा रयतमध्ये पहिल्यापासून काम करणारा सेवक, कोणीही सोन्याचा चमचा तोंडातून जन्माला आले म्हणजे त्याच्या कौटुंबिक वारशातला तो पहिला दुसरा सुशिक्षित तरुण असेल माझ्याच पहिला. त्यामुळे ही खडतरता आपल्या 5वीलाच पोचलेली आहे. दुसरं म्हणजे रयत म्हणजे प्रवास हा संघर्षाचाच आहे. थेट झालेली पूर्ण वेळेची नियुक्ती असो किंवा बदलीमुळे झालेली गैरसोय असो, की ही सुरुवात आपण स्टार्ट आणि एंट्रीच आपली त्याच्यानं झालेली असते. माझ्या मते 2005 सालापर्यंतच्या पिढ्या या सगळ्याच अत्यंत खडतर प्रवासातून रयतेत आलेल्या आहेत. मग कोणी नॉन ग्रँडचे चटके सोसलेले आहे, कोणी 10-12 वर्ष तदर्थ स्वरूपात काम केलेलं आहे. एक काळ माणसं कुठं कोकणात असेल, कोल्हापूर असेल किंवा सरांनी सुद्धा कोकणात काम केलेलं आहे. त्या काळात सन्मान समजायचे. एखाद्याला नियुक्तीपत्र देताना तिकडं पाठवलं तर तो काय म्हणायचे? सन्मान. का तर मला काहीतरी एक कर्तृत्व गाजवून दाखवण्याची संधी संस्थेनं दिलेली आहे, मला काहीतरी माझं त्या ठिकाणी कौशल्य दाखवायची संधी दिलेली आहे, मला एक रयतेची चांगली सेवा करण्याची संधी दिली आहे. कर्मवीरांच्या तत्वज्ञानातली एक शाखा जी आहे त्या शाखेचं गुणात्मक विकास करण्याची एक संधी दिली. खरोखर सन्मान समजायची. कारण मी सुद्धा कोकणात 10 वर्ष काम करताना खूप अशा खेड्यात गेलेलं आहे की जिथं अजून बस जात नाही, पण कर्मवीर गेलेले आहे आणि तिथं शाळा आहे आणि तिथं काम करायला माणसं कोकणात भेटत नाही म्हणून इकडून ट्रेन माणसं पाठवली की ती एकदा गेल्यानंतर पावसाळा सुरू झाला की तिथलीच व्हायची आणि पावसाळा संपून 2 महिन्यानं शिधा घ्यायला घाटावर यायची, ज्यांचा जगाशी संपर्क तुटायचा, आनंदाने जायची. आणि मी हे सगळं डोळ्यानं पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि अशा रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना ही खडतरता, आणि म्हणून कर्मवीर म्हणतात की कर्म करतो नर का नारायण. म्हणून आज तुमच्या वाट्याला हा सन्मान मॅडम आलेला आहे. म्हणून सरांची बदली झाली ना त्यावेळी मी खेचून सरांना परत पती पत्नी एकत्रीकरण या बेस खाली इथं सगळ्याचा विरोध पत्करून आणि राग सहन करून त्यांना खेचून आणलेलं आहे. म्हणून कष्टाची फळी अशी मिळत असतात. आणि मग ज्यावेळी पती पत्नी एकत्र राहत असतात त्याचे तर खूप फायदे असतात, त्याची काही पथ्य असतात आणि त्याचे तोटे पण असतात. पथ्यांच्या अनुषंगाने विचार करत असताना ज्या ज्या ठिकाणी पती पत्नी एकत्र काम करत असतात त्या त्या ठिकाणी डिस्प्यूट होण्याच्या बरेच चान्सेस असतात. इतर सेवकांच्या पाहण्याच्या नजरा ज्या असतात त्या थोड्याशा संशयास्पद असतात. मी 2-3 शाखांमध्ये अशा पद्धतीच्या काही घटनांचा साक्षीदार आहे की पती पत्नी एकत्रीकरणाचे फटके त्या पती पत्नीला बसलेले आहेत. त्याला कारणीभूत काही पथ्य पाळले नाहीत म्हणून. म्हणजे पतीनं पत्नीच्या कामामध्ये हस्तक्षेप करणं किंवा पत्नीनं पतीच्या कामामध्ये हस्तक्षेप करणं किंवा पतीनं पतीसाठी काहीतरी शिफारसी घेऊन शाखा प्रमुखाकडे जाणे किंवा असं काहीतरी होणं, ह्या अशा गोष्टी ज्यावेळी घडू लागतात, अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापनाचं सोडून हे बाकीचं, त्यावेळी इतर लोकांमध्ये कुजबूज सुरू होते आणि इतर लोकांना तर कारण नसताना ते डाऊट्स तयार होतात. म्हणजे एखाद्या पती पत्नी त्याला पती जरी शाखा प्रमुखाला भेटायला गेला तरी 4 लोक जे टवळ बसलेले असतात बिनकामाचे,
चालले बरं का, ती बायकोचीच काहीतरी शिफारस घेऊन चालली, लगेच तिकडे चर्चा. हे सगळीकडे वातावरण आहे की बरं. मी स्टाफमध्ये राहिलेला माणूस आहे, त्यामुळे मला सगळ्यांचं खानाखुणा माहीत असतं. त्याच्यातून काय होतं, बेबनाव तयार ही पथ्य न पाहिलं किंवा पत्नीच्या कामात हस्तक्षेप करणं किंवा पत्नीनं पतीच्या कामात हस्तक्षेप करणं, याच्यामुळे बेबनाव तयार होतं. म्हणजे पथ्य जर पाळली गेली नाही तर ही पथ्य असतात. मला ह्या दोघांच्या बाबतीतलं हे खास ऑब्झर्वेशन आहे. माझ्यापर्यंत आजही एकदाही सर कधी मॅडमच्या अनुषंगानं शिफारस घेऊन नाही आली. फक्त काल पहिल्यांदा आले, कारण त्यांना माहित होतं आता मॅडम जाणारच आहे, तर एक शिफारस घेऊन गेलो. आणि काय शिफारस घेऊन आली माहिती, फक्त आजचा कार्यक्रम जो आहे ना तो थोडासा जरा लवकर घेतलं तर बरं होईल. खूप लांबून पाहुणे यायचे. म्हटलं पाहुण्यासाठी काय कार्यक्रम लांबून काय, माझं कॉलेज बंद ठेवून तुमचं म्हटलं कार्यक्रम तर झालाच पाहिजे, आनंदाचा सोहळा होईल, पाहुण्यांना मुक्कामी घ्यावा, पण कार्यक्रम लवकर नाही होणार. कार्यक्रम काय कारण जेवण आले का संध्याकाळची घ्या, असा एक पर्याय काढला. पण पहिली शिफारस होती म्हणून ते मी मान्य केलं. तर खरोखर त्यांनी कधी एकमेकांच्या शिफारसी नव्हे आणि हस्तक्षेप, मला कधी असं दिसलं नाही की खेतमाळी सर ज्युनियरच्या स्टाफ रूममध्ये कला शाखेच्या गेले आणि मॅडमच्या काहीतरी कामात हस्तक्षेप केला, किंवा त्यांना एखादी जास्तीची कमिटी दिली आणि मला म्हणायला लागले जरा थोडंसं महाराज, अजिबात नाही. हे पथ्य त्यांनी पाळलेलं आहे आणि हेच पथ्य मला वाटतं घरातही पाळत असावे. त्याच्यामुळे आम्ही संसाराचा गाडा पण अत्यंत बेस्ट चाललेला दिसतोय. मस्त काय काय बरोबर आहे, बरोबर आहे का दिदी? तर पथ्य पाळावी लागतात. आणि अशी पथ्यानं पाळल्यामुळे काय घडलेलं आहे, अनेकांना काही वदंता असेल कुठं काय घडलंय, शाखेला त्याची फटके सुद्धा बसते. त्याचे फायदे असतात असं मी म्हटलं, त्याचं कारण काय म्हणजे त्यांच्या बाबतीत नाही, इन जनरल सेवक ज्यावेळी त्याच्या पतीपत्नीसह तिथं काम करत असेल किंवा एकत्र इथं असेल राहायला, तर त्याचे फायदे काय, तर मग आपलं कुटुंब, आपला संसार, मुलांचे शिक्षण, बाकी सगळ्या गोष्टी, मानसिक स्टॅबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यामुळे थोडं मग कामावर पण लक्ष देता येतं, कामाची क्वालिटी वाढवता येते. पण नेमकं काहींच्या बाबतीत काय घडतं, सगळं सोयीनं पायाजवळ असतं का त्याला त्याचं मूल्य नसतं आणि मग त्याला शिंग फुटतात. रेत सेवक म्हणून काम करत असतानाची ही सगळी ऑब्झर्वेशन असते आणि मग शिंग फुटू लागतात. मग याचा दाव आहे, त्याची नव्हती, त्याचं हे आहे, मग ते पाय बाहेर पडणं, म्हणजे अनेक गोष्टी सुरू होतात. मग कामावरचं लक्ष कमी आणि बाहेर पाहिजे असतं, त्याचा शाखेच्या विकासावर परिणाम होतो. पण त्याला अपवाद ही जोडी आहे. म्हणजे मी रविवार पाहिलेला नाही, यांनी कधी वेळ पाहिलेली नाही, 7 पाहिजे नाही, 8 पाहिजे, इथं सोयीला आहे. सकाळी 7:30ला बोलवलेलं जरी असेल तरी 7:30ला हजर आहे. संध्याकाळी 8ला हॉस्टेलची कमिटी जरी असते, आज हॉस्टेल नाही पण कमिटी आहे तरी आहे. म्हणजे जे चांगलं आहे त्याच्यावर आपण भाष्य केलंच पाहिजे. दोघांमधलं हे खास सूत्र आहे. आणि कधीच असं कुरकुर केली नाही, कमिटी वाढवून दिली किंवा काय. ही निष्ठा अशी अचानक एकाएकी एका रात्री येत नसते, त्याला वारसा असतो, बेस असतो. तो वारसा आहे म्हणून ते, आणि ती दिसते चित्र असं आहे. आणि मग अशा पद्धतीनं जी एक निष्ठा असते, प्रामाणिकपणा असतो, जी सचोटी असते, हे आदर्श सेवकाचे गुण आहेत. त्याग आहे, समर्पण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यांनी कधी असं घड्याळ घरीच पाहिलेलं नाही, शाखेसाठी तरी कधी विचार केला नाही. तर हे जे आहे त्या फायद्यामुळे मिळणाऱ्या आपल्याला हे बेनिफिट्स आहे ना, मग आपलं काम आहे शाखेसाठी योगदान. बेनिफिट्स मिळतोय ना आपल्याला एवढा, मग आपण शाखेसाठी योगदान दिलंच नाही. कधी कधी उलट होतं, मग सुईनं बदल्या एखादी मागतात तर त्याचा शाखेला फायदा होतो, पण त्याच्या उलट घडतं. सुईनं बदल्या दिलेल्या असतात मग बाहेरची माणसं जास्त काम करतात आणि त्यांना बाकीचे व्यापतात नसतात. आणि जे सुईनं आलेले असतात त्यांचा एक पाय दारात आणि एक पाय घरात असतो. मी जाहीर बोलत असतो, पण ह्यांचं तसं कधी मला जाणवलं नाही. म्हणजे ज्याच्या गरज आहे तर ठीक आहे, पण कामाची वेळी काम करता येईल. तर हा जो काही एक गोष्टी असते की त्याचे काही फायदे असतात आणि तोटे पण असतात. पती पत्नी एकत्रित असतात, करून सर बरोबर तोटे असतात, एकमेकावर लक्ष द्यावं लागतं ना असतं. तोटे काय, तर आपल्याला तोंड दाबून डोक्याचा मार सहन करावा लागतो, बरोबर.
थोडं विनोदानं म्हटलं की त्यावर लक्ष द्यावं पाहिजे थोडंसं. तशी वेळ आपल्याला आली नाही का? आली नाही, पण काही वेळ येते म्हणून हे मी बोलतोय सर. हा, तर पथ्य आहे, फायदे आहेत, तोटे आहेत. पण ह्या तिन्हीच्या कसोट्या ज्या आहेत, मापक जे आहेत, त्याच्यामध्ये चपखलपणानं बसलेलं हे स्वयंसेवकाचं एक युगल आहे. पती पत्नी एकत्रित करणं नावाचा पार्ट आहे आणि त्याच्या कसोट्यात बसणार एक उत्तम असं व्यक्तिमत्व. आणि त्यातून आता मॅडम आज सेवापूर्ती त्यांची होत आहे. त्यांनी सांगितलं त्या अत्यंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रिय आहे. मी म्हणजे हे सांगायची गरज नाही. ज्या दिवशी त्यांचा सन्मान झाला प्राचार्यापेक्षा 10 पट टाळ्या त्यांना होत्या. त्याच्यावरून विद्यार्थ्याच्या मनात हे लक्षात, आपला आरसा विद्यार्थी आहे. तुम्ही कितीही स्वतःला चांगलं दाखवा, नो, तुमचा विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी तुमचा आरसा आहे. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात, हे विद्यार्थ्याच्या याच्यातून कळत असतं. लक्षात, तो खरा तुमचा आरसा आहे. आणि अत्यंत विद्यार्थिनी प्रिय असलेले आहे. आणि आता त्यातून जरी त्या सेवापूर्ती करून म्हणजे बाहेर पडत असल्या तरी त्यांचा एक पाय अजून आमच्या ताब्यात आहे. त्याच्यामुळे त्यांना आम्ही इतकं सहजासहजी सोडणार नाही आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी बऱ्याचदा असं म्हणत असतो की कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवून ही संस्था एवढी उभी केली आणि बहुजनांच्या जीवनामध्ये सोनेरी प्रकाश निर्माण केला, केवळ ज्ञानाचा नव्हे, आर्थिकतेचा. आज तुम्ही आम्ही जे कोणी आहोत तर त्या पुण्यावर आहोत, लक्षात घ्या, त्या कष्टावर आहोत. त्यांनी उभ्या केलेल्या या संस्थेमुळे आपण आहोत. ही संस्था नसते तर आज 80% महाराष्ट्रात बिहार असतं. फक्त पुणे, मुंबई आणि नगर एवढ्या पुरतंच शिक्षण मर्यादित राहिलं असतं. आणि खेड्यातला कोणतरी शिकायला जातो ज्याची परिस्थिती बरी आहे तेवढे सोडले. पण ही शिक्षणाची गंगा तिथून खेड्यापाड्यात आणि डोंगर दऱ्यात घेऊन जायचं काम कर्मवीरांनी पायपीट करून केलं. म्हणून आम्हाला ज्ञान काय हे कळलं, म्हणून आम्हाला शिक्षण काय हे कळलं. आणि ज्या तत्वज्ञानाच्या आधारे त्यांनी केलं त्याचा बेस हा बहुजन समाज हा होता. जो महात्मा फुले हा वारसा होता, शाहू महाराज हा वारसा होता विचारांचा, त्याला बेस होता. म्हणून इतकी मांड पक्की झाली आहे शिक्षण संस्थेची, मुलं इतकी रुजू शकली आणि कोट्यावधी मुलं शिकू शकली आहे. आणि त्यातलं मग आपण कोणीतरी एक पदार्थ आहोत, एक पदार्थ. त्यामुळे आपण काय फार मोठे जाहीरदार आहोत अशातला अजिबात भाग नाही. म्हणून आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवायचे असतात आणि या निमित्तानं त्याच्यातून तो बोध घ्यायचा असतो की कर्मवीर भाऊराव पाटलांनी ह्या ज्या महात्मा गांधीजींचं नई तालीम नावाचं शैक्षणिक तत्वज्ञान रुजवलेलं होतं, त्याच्यामध्ये मग कर्म करे तो नर का नारायण मिळून जाता असं त्यांचं ते उद्गार आहे. आणि ते कर्मवीरांच्या मुखी कायम असायचं. आणि तसंच सत्य आहे, कर्म करे तो नर का नारायण मिळून जाता. शेवटी आपलं एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही किती पैसा कमवा, किती प्रॉपर्टी कमवा, किती बंगले बांधा, किती गाड्या घ्या, कितीही मोठ्या पदावर जा, शेवटी तुमचं कर्म हे शेवटी राहणार असतं. तेच शेवटी तुमचं जे आहे ते अविरतपणानं असणारी तुमची खून असते. ह्या गोष्टी क्षणभंगूर असतात, या कधी क्षणात निघून जातील सांगता येत, प्राण पण कधी निघून जाईल सांगता येत नाही. पण राहतं ते तुमचं कर्म. आणि मग ज्यावेळी आता मॅडम या ठिकाणून रिटायर होतील, कारण की 4 लोक माझ्या मागे लागले जातात. म्हणजे लोक पण फार हुशार असतात. ही जागा आता खाली होणार आहे, 6 महिने आधीच फिरली. मी म्हटलं माझ्या कसोटीला उतरणारा माणूस मी शिफारस करत असतो. मला पुढं करणार बशिलाचं असला पाय चापणार ऐकत नाही आवडत. मला कामाचा माणूस लागतो. मी कसोट्या लावणार आहे देताना, कोणाकडे जा पुढाऱ्याकडे, मी कसोटी लावणार म्हटलं. मला काम करणार आणि माझ्या कसोटीत उतरणार. आम्ही आज आदर्श काय सेवकांचा सन्मान केला, त्यांचा परत सन्मान करणार आहे. त्याच्यामुळे शाखा प्रमुखांच्या सूचनांचं पालन करणार हा पण पाठ देतोच की नाही. पण त्या सूचनेला काही केवाची टोपली आहे का, ती पण कसोटी आहेच नाही. अशा काही शाखा अशा सहज उभ्या राहत नसतात, पण चालत नसतं. जिथं असूड आहे तिथं असूडही घ्यावं लागतं. यांनी काय माझे साधे बोलणे खाल्लेही नाहीत, विचारत नाही. त्यांनी पण बोलणे खाल्ले आणि ते खाले लागतं. तर असा हा सगळा गोतावळा आहे.
रयतेचा, आणि त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर सेवा पूर्ती झालेली आहे, पण सेवा संपलेली नाही मॅडम. सेवा परमो धर्म आणि जे म्हणतो ती संपलेली थोडी आहे. मुळातच त्याच्यातच सगळा सुगंध आहे. आणि शेवटी आपण जे काम केलेलं आहे तीच आपली ओळख आणि तीच आपली खूण असते. तर आमच्यापुढे आता प्रश्न आहेच पुढं. कारण काय असतं, स्टाफमध्ये 3-4 प्रकारचे लोक असतात. एक अत्यंत वयोज्येष्ठ असतात की ज्यांना एक आदर्श मानून इतरांनी काम करायचं असतं. 2 मधले असतात की जे आता रिटायरमेंटच्या टप्प्यावर असतात, तर आमचे काय 4 राहिले आता जाऊ द्यावं अशा मानसिकतेचे असतात. एक थोडे यंग असतात, त्यांच्या नाकात वारं असतं, हे काही सांगितले बडे नाही जमाने का आदमी म्हणतात. असं कुठं कर्मवीर त्या गंदी असं कुठं असतं हे आमचं काय. ही पिढी जी असते ना त्यांना काय वाटतं की हे मस्त आहे, त्यांचं काय आहे पगार हे परमनंट आहे. अरे त्यांनी आता सांगितलं ना तुम्हाला, त्यांनी पण 12-12 वर्ष खडतर प्रवास केला हो. आम्ही पण त्यातली 14-14 वर्ष काढलेलं आहे. आम्ही अचानक आबाळातून नाही आलो पडतो. आम्ही काही लोण्याचा चमचा नाही. त्यांनी पण सहन केलं. तुम्ही पण करता आहात, पण तुम्हाला वाटतं ना ते आमच्यापेक्षा सुखी आहे. तसं नाही. तुम्ही आता नवीन आहात, नव्या दमाचे आहात, आणि तुम्हाला वाटतं की काही यांच्यासाठी आहे, हे तुमच्यासाठी आहे. हा सन्मान समारंभ जो आहे हा तुमच्यासाठी, तुमची एक वैचारिक मांड पक्की व्हावी यासाठी आहे. तुम्हाला जर खऱ्या अर्थानं याचा सुगंध घ्यायचा असेल, या कामाचा सुगंध घ्यायचा असेल, त्याच्यासाठी. आणि मग असं काम केलं तर अशा पद्धतीनं हा सन्मान हा फक्त ठीक आहे, कारण तो कार्याचा सन्मान आहे. पण त्यांनी सांगितलं की स्टोरी असेल, तुम्ही आता जे काही बोलतो आहे याच्यातून तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे. तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे. आता ज्याला घ्यायचंच नाही त्याची गणना मी नाठामध्ये करतो, निर्लज्जामध्ये करतो. पालथ्या गाड्यावर पाणी कारलं तुम्ही तुपात घोळा नाही तर साखरेत म्हणा, ते कडूच असतं, त्याला काहीच करू शकत नाही. अशा कारल्याला काय करायचं असतं, बाजूला टाकून द्यायचं असतं. त्यांच्यासाठी नाही आहे की त्यांच्यासाठी नाही. ज्याला काहीतरी व्हायचंय, त्याला घडायचं काहीतरी आहे, त्याच्यासाठी हा कार्यक्रम त्यासाठी. आणि मग कर्मवीरांच्या संस्थेत काम करताना ज्या एका कसोटीतून काम करायचं असतं त्याच कसोटीतून काम करा. त्याला शॉर्टकट नाही. ज्याला शॉर्टकट हवा आहे त्यांनी प्रायव्हेट संस्था करा. बाहेर काय चाललं, वर काय चाललं याचा विचार तुम्ही नका करू. त्याच्यासाठी संस्थेची घटना फार पक्की आहे. म्हणून मी नेहमी एक सांगतो, संस्था कुठलीच वाईट नसते, कुठलीच. कदाचित माणसं वाईट असतात. त्यात मग अत्यंत वाईट वृत्तीची माणसं जर मधल्या याच्यात आली तर तेवढ्यापुरते थोडे धक्के बसतात, भूकंप आल्यासारखे. संस्थेचा मूळ बेस इतका पक्का आहे ना, तो इतका सहजासहजी पायात ठिचवू नाही त्याचा. तेव्हा संस्था कधी वाईट नसते, माणसं वाईट असतात. पण त्या माणसापायी आपण संस्थेला बुडवायला निघालेलो असतो, संस्थेला नख लावायला निघालेलो असतो. अशा माणसांना आपण समुद्र बुडवलं पाहिजे. संस्था वाईट नसते, माणसं वाईट असतात. हे मी नेहमी सांगत असतो. गैरसोयीनं बदली झाली आहे की ठीक आहे, कशामुळे झाली, कायमुळे झाली वगैरे ठीक आहे, पण त्याचा राग संस्थेवर नाही काढायचा, संस्थेच्या तत्वप्रणालीवर नाही काढायचं, कधीच नसतो काढायचं. योग्य पद्धतीने योग्य ट्रॅकवर तुम्ही चालला तरी सांगितलं, आमच्यासारखा माणूस लढतो सुद्धा ना, खिचून आणतो. झालेली बदली महिन्यानंतर रद्द करून अशक्यप्राय ती गोष्ट होती, त्याच्यासाठी मला वाईटपणा स्वीकारावा लागला. पण सीडीसीचा सुद्धा मी वाईटपणा स्वीकारला. पण मी ठाण मांडून बसलो, मला माहित नाही, मला ही माणसं द्या, नाहीतर मग मी इथून जातो, चला. एवढी प्रतिष्ठापना, परिस्थितीच तशी होती. मग हे पती पत्नी एकत्रीकरणाचा फायदा नाही कोणाला आहे का? मी त्याच व्ह्यूचा वापर करून ही गोष्ट केली ना. आता सर म्हणते मी जाऊन निर्धास्त, पुढच्या वर्षी तर काय आता मग करा पाहिजे म्हणते, पण आम्ही सोडलं तर तुम्ही तुमच्या फायद्यासाठी घेतली 1 वर्ष भागून. आता आमचं पुढं कसं? तुम्हाला आलेल्या नवीन माणसाला घडवायचंय, गुळवे आहेत, आणखी कोण कोण आहेत का? ते गुळवे आहेत का? जरा शिकून घ्या, 2-4 वर्षात जरा पक्के व्हा जरा. हा, माणसं घडवा आणि जा तुम्ही कुशाल. हे एवढं सगळं झालं, पण मी नेहमी विनोदानं काही काही गोष्टी बोलत असतो की ठीक आहे, आता त्यांचा खूप यथोचित सन्मान आपण केला. आणि रयतमध्ये मी तेच सांगितलं
की समर्पण भावना आहे, त्याग आहे, कष्ट आहे, वेळ देणं आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. पण कामावरची निष्ठा आणि शाखेवरची जी काही आपली श्रद्धा आहे ती फार महत्वाची असते. शाखेला न लावण्याचा प्रयत्न झाला तर डोळ्यातून आसू आपल्या आले पाहिजे, कारण ती भाकरी आहे आवडली, ती भाकरी आहे. पण आपल्या भाकरीवर जाता येत असताना जर आपण त्या भाकरीवर उलटत असू तर त्याला काय गणना असते मी सांगू शकत नाही शब्दात. आणि चांगल्या काम करणाऱ्याला त्याचा सुगंध निश्चित मिळतो. आणि तो सुगंध आज मॅडमच्या आयुष्यात आज दरवळतो आहे. आणि आता उलट मॅडम सरांची चांगली काळजी घेणार आहे. ते पण शुगर पेशंट असल्यामुळे जरा वेळच्या वेळी, पण शुगर नका वाढव घरी बसून त्यांची, बरं का. तुम्हाला आता काम नसायचं काही नाही आणि मग त्यांचं डोकं घालते. काम लावून घ्या स्वतःला, कधी लेखन करा, वाचन करा, चिंतन करा, मनन करा. तुमच्या मॅडमने काही पुढे PhD केली नाही, तुम्ही करा. तुमच्या बहिणीने केली का नाही, तुम्ही करा. मी गाईड आहे, घ्या करून तिथं. म्हणजे काय होईल, मी राहील का वाटलं तर आमच्याकडे घेच केक सगळं. पण एक थोडंसं जातं जातं सांगायचं राहील. म्हणजे तुम्ही येता येता सर मला म्हटले गरीब विद्यार्थी फंडाला आपण एक खूप चांगल्या पद्धतीची ही योजना आता सक्सेस केलेली आहे. पण आमचा विजू सारखा एक सामान्य सेवक असू द्या, पोराचं लग्न आलं तर तिथं सन्मान नाही का विजू का गेला कोण, त्यानं गरीब विद्यार्थी फंडाला लगेच चेक दिला. आणि ही दानद वृत्ती जी आहे ती डेव्हलप होते आहे. कर्मयोगाचं खऱ्या अर्थाने तत्वज्ञान इथं आता फळाला आलेलं आहे. आणि त्याने आज रुपये 25,000 म्हणजे नॉट अ जोक, इथं 25 रुपये खिशातून काढायचे तर 4 वेळा आपण हात जात नाही खिशात. 25,000 रुपये त्यांनी आज या ठिकाणी गरीब विद्यार्थी फंडासाठी दिली. खरं तर जोरदार टाळ्या वाजवत आपला हा जो काही ज्ञानोग आहे हा पुढं चाललाय. पण माझी गोड तक्रार आहे, मी म्हणजे बऱ्याचदा खाजगीमध्ये बोलताना बोलत असतो, 25,000 रुपये आपण दिलेले आहेत. मी कधीच या बाबतीत समाधान वृत्तीचा माणूस नाही, तुम्हाला माहिती आहे. चांगल्या गोष्टीसाठी समाधान कधी नसतं ठेवायचं. म्हणजे A++ मिळाले आणखी त्याच्यावरचं काय 25,000 डबल इंजिन आहे आणि तुम्ही 25,000 भागवलं कॉलेजला, असं कुठं असतं. आता मला तर काय, मी काय करायचं मग, माझी बायको तर आता काय हाऊस वाईफ आहे, माझ्याकडे सिंगलच इंजिन पळत आहे, त्याच्यावरच लग्न, त्याच्यावरच पोराचे शिक्षण, त्याच्यावरच बंगला, त्याच्यावरच गाडी, घरात तर काहीच नाही. तुमचं डबल इंजिन, शिवाय एका ठिकाणी नोकरी, शिवाय तुम्ही इकडं बी बाग आहे आणि 25,000 भागवलं आहे, असं कुठं असतं काय. हे कसं तुमच्या भरून टाकू आम्ही, मी असं नसतो बरं का, पोट तक्रार आहे आमची. असो, विनोदाचा भाग आपण बाजूला ठेवूया. खरोखर खूप निष्ठापूर्वक, प्रामाणिकपणानं आणि सचोटीनं काम करणार हे दाम्पत्य आहे. मी मुद्दाम म्हणून दाम्पत्याचा उल्लेख करत आहे. आणि दोघं एकमेकांना बॅकबोन आहे म्हणून हे सगळं घडत आहे, उगीच नाही, उगीच नाही. मुलं पाहिली ती सुशील आहे, शांत आहे, चांगल्या पद्धतीनं आता शिकत आहे, तर आरोग्य चांगलं आहे. आणखी मॅडम स्वयंपाक पण फार छान बनवतात. कधीतरी आम्हाला नाश्ता बिष्टा पाठवत द्या. आता मोकळ्या आहे असो. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या संकुलाच्या वतीनं आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि अशाच पद्धतीनं आपण हसतमुख राहा. अशाच पद्धतीनं आपला जो गोतावळा आहे, आपला जो कौटुंबिक वारसा आहे, तो पुढं जपा आणि जोपासा. आणि विद्यार्थी हित हेच ध्येय मानून आपण जे काम करत आहात, तसंच काम आपण कुटुंब हित आणि समाज हित हे समोर ठेवून यापुढे करावं. आणि आपलं जास्तीत जास्त वेळ स्वतःला गुंतवण्यात द्यावा. कारण रिकामं मन सैतानाचं घर असतं. या सूत्रानुसार जितकं आपण रिकामे राहू तितकं कारण असणाऱ्या काही गोष्टी मागं लागतात. म्हणून गुंतवणूक करा स्वतःची. कुठल्याही आवड त्या गोष्टीत करा. तुम्हाला समाजसेवेची आवड असेल त्यात करा, तुम्हाला शैक्षणिक कार्याची आवड असेल त्यात करा, तुम्हाला काही सांस्कृतिक आवड असेल त्यात करा, तुम्हाला सहलीला खूप फिरायचा नाद असेल तर फिरून घ्या. जी आवड असेल त्याच्यात, वाचन लिखाणाची असेल तर थोडंसं त्याच्यात गुंता. आमची आपली लायब्ररी काही लगेच तुटलेली नाही तुमच्यापासून, त्याचं सभासदत्व स्वीकारा.
तिथं तुम्ही पुस्तकं घ्या, वाचा, हे करा. तुम्हाला वाटलं एखाद्या चांगल्या ॲक्टिव्हिटीत आपण कॉलेजला सपोर्ट करावा, त्यात करा. कारण आता सर आहेत, तुम्ही थोड्या घरी राहण्यापेक्षा त्याच्यात थोडंसं तुम्ही योगदान ॲज यू लाईक, तुम्हाला जे आवडेल त्याच्यात तुम्ही पण गुंतवून घ्या. घरात स्वतःला कोंडून टाकू नका, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय कर्नाटक.